प्रत्येक जण पैसे कमवू शकतो, पण जर मी तुम्हाला विचारले की अशी कोणती संपत्ती आहे जी चोर चोरू शकत नाही, आग जाळू शकत नाही आणि मृत्यूही हिरावून घेऊ शकत नाही, तर तुम्ही तिचे नाव सांगू शकाल का? हाच तो प्रश्न होता, ज्याने आनंदपूर सारख्या समृद्ध शहराचे भवितव्य बदलून टाकले. फार पूर्वी भारताच्या मध्यभागी आनंदपूर नावाचे एक छोटेसे गाव होते. हरिराम नावाचा एक श्रीमंत व्यापारी याच गावात राहत होता. हरिरामची संपत्ती अमाप होती. त्याच्याकडे उंटांचे असंख्य कळप होते, जे दूर दूरच्या प्रदेशातून रेशीम, मसाले आणि रत्ने आणत असत. त्यांची कोठारे धान्याने इतकी भरलेली होती की त्यावर संपूर्ण गाव 2 वर्ष जगू शकले असते. त्याचा वाडा इतका मोठा होता की त्यात 100 खोल्या होत्या आणि प्रत्येक खोलीत सोन्या चांदीने भरलेली होती. पण एवढी प्रचंड संपत्ती असूनही हरिराम कधीच समाधानी नव्हता. त्याला नेहमीच अधिक हवे होते आणि जे त्याच्याकडे होते ते कधीच पुरेसे नव्हते. हरिरामला 3 मुले होती. थोरल्याचे नाव राम, मधल्याचे लक्ष्मण आणि धाकट्याचे भरत होते. राम आपल्या वडिलांप्रमाणेच पैशाच्या मागे लागला होता. तो दिवसभर हिशोबाच्या वह्यांमध्ये मग्न असायचा, गोदामातील मालाची मोजणी करत असे आणि पुढच्या व्यावसायिक दौऱ्यात किती नफा होईल याचा विचार करत असे. लक्ष्मणला आपल्या देखणेपणाचा आणि पदाचा अभिमान होता. तो सतत आरशासमोर केस विंचरायचा, महागडी अत्तरी लावायचा आणि संपूर्ण गावाने त्याचे कौतुक करावे अशी त्याची इच्छा असायची. पण भरत या 2 भावांपेक्षा पूर्णपणे वेगळा होता. त्याला पैशाचा लोभ नव्हता किंवा आपल्या रूपाचा गर्वही नव्हता. त्याला पुस्तके आवडत, तो गरिबांच्या दुःखात सहभागी व्हायचा आणि जीवनाचा खरा अर्थ काय आहे याचा विचार करत अनेकदा एकटा बसायचा. एके दिवशी हरिराम अचानक खूप आजारी पडला. संपूर्ण शहरातून आणि आसपासच्या गावातून प्रमुख वैद्यांना बोलावण्यात आले. त्यांनी त्यांची नाडी तपासली, त्यांचे डोळे आणि शरीर तपासले, पण प्रत्येक वैद्य शेवटी त्यांच्या चेहऱ्यावर उदास भाव आणून डोके हलवत निघून जात असे, कारण त्यांच्याकडे त्याच्या आजारावर कोणताही इलाज नव्हता. हे हरिरामला स्वतःलाच जाणवले की आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षण जवळ आले आहेत. हे त्याच्या लक्षात आले. त्याने आपल्या सेवकाला ताबडतोब आपल्या 3 मुलांना बोलावण्याची आज्ञा दिली. राम, लक्ष्मण आणि भरत डोळ्यात अश्रू घेऊन त्यांच्या पलंगाभोवती उभे होते. हरिरामने मोठ्या कष्टाने डोळे उघडले आणि क्षीण पण स्पष्ट आवाजात म्हणाला, माझ्या मुलांनो, माझ्या जीवनाचा अंतिम क्षण आहे, पण माझ्या मृत्यूपूर्वी मला तुम्हा तिघांची एका अंतिम परीक्षा घ्यायची आहे. माझी सर्व संपत्ती, माझे सर्व उद्योग समूह, माझी सर्व मालमत्ता हे सर्व त्या मुलाचे असेल, जो मला हे सिद्ध करून दाखवेल की तोच या संपत्तीचा सर्वात पात्र आहे. राम आणि लक्ष्मणाचे डोळे तत्काळ चमकले आणि त्या दोघांनी एकत्र विचारले, बाबा, आम्ही काय करावे? हरिराम म्हणाला, तुम्ही तिघेही शहर सोडून प्रत्येकी 1 वर्षाच्या वेगवेगळ्या यात्रेला जा. जो कोणी जगातील सर्वात मौल्यवान वस्तू घेऊन परत येईल तो माझा वारस आणि या वाड्याचा व या सर्व संपत्तीचा मालक होईल. असे म्हणून हरिरामचा आवाज थरथरला. त्याने आपल्या 3 मुलांच्या चेहऱ्याकडे शेवटचे पाहिले, डोळे मिटले आणि त्याच रात्री त्याचे निधन झाले. संपूर्ण गाव शोक सागरात बुडाले. 3 भावांनी आपल्या वडिलांचे अंतिम संस्कार केले. 13व्या दिवसाचे विधी पार पडल्यानंतर एके संध्याकाळी ते वाड्याच्या मोठ्या सभागृहात जमले आणि त्यांनी एकमेकांना वचन दिले, आजपासून आपण तिघेही सदाचारी राहू. 1 वर्षानंतर ते त्याच दिवशी त्याच ठिकाणी पुन्हा भेटणार होते आणि त्यांनी आणलेली सर्वात मौल्यवान वस्तू एकमेकांना दाखवणार होते. त्याच दिवशी वडिलांच्या मालमत्तेचा खरा वारस कोण आहे याचा निर्णय होणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी 3 भाऊ आपापल्या मार्गाने निघाले. रामला वाटत होते की जगात हिरे आणि रत्ने याशिवाय दुसरे काही मौल्यवान नाही, म्हणून तो थेट मोठ्या शहराकडे निघाला, जिथे प्रसिद्ध सराफांचे बाजार भरत आणि दूरदूरच्या देशातून हिरे विक्रीसाठी येत असत. वाटेत त्याने सोबत आणलेला माल आणि सोन्याची नाणी तो वारंवार मोजत होता आणि या सगळ्यातून किती मोठा व मौल्यवान हिरा विकत घेता येईल याची मनातल्या मनात हिशोब करत होता. लक्ष्मणाने वेगळा मार्ग निवडला. तो एका मोठ्या शहराकडे निघाला, जिथे राजा आपल्या मुलीसाठी एक सुंदर वराच्या शोधात होता. लक्ष्मणाला खात्री होती की त्याचे देखणेपण आणि त्याचे गोड बोलणे कोणत्याही राजकन्येचे मन जिंकू शकेल आणि जर तो राजाचा जावई झाला तर हे लग्न त्याच्या वडिलांच्या संपूर्ण संपत्तीच्या मोलाचे ठरेल. पण भरतच्या मनात कोणतेही निश्चित ठिकाण नव्हते. त्याच्याकडे नकाशा नव्हता, कोणतीही योजना नव्हती. त्याचे पाय त्याला जसा मार्ग दाखवत होते तो त्या मार्गानेच जात होता, या आशेने की कदाचित वाटेत देव त्याला खऱ्या अर्थाने मौल्यवान गोष्टी कोणत्या आहेत याचे एखादे चिन्ह दाखवेल. त्याच्या जवळ फक्त एक पिशवी होती, ज्यात काही भाकरीचा एक लहान तुकडा आणि त्याला फक्त पाणी आणि त्याच्या वडिलांनी दिलेले एक जुने पुस्तक एवढेच हवे होते. काही दिवसांच्या प्रवासानंतर भरत एका निर्जन प्रदेशातून जात होता.
जिथे दूर दूरपर्यंत एकही गाव किंवा माणूस दिसत नव्हता. सूर्य उगवत होता आणि भरतला खूप तहान लागत होती. तेव्हा त्याला रस्त्याच्या कडेला एका जुन्या वडाच्या झाडाखाली बसलेले एक वृद्ध ऋषी दिसले. ऋषींचे डोळे मिटलेले होते आणि ते कोणाशी तरी बोलत असल्याप्रमाणे पुटपुटत होते. त्यांच्या सभोवताली एका फुटलेल्या मातीच्या प्याल्याशिवाय दुसरे काही नव्हते. तहान विसरून भरत थांबला. तो आदराने ऋषींजवळ गेला. त्याने नमस्कार केला. जेव्हा ऋषींनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या डोळ्यात एक विलक्षण चमक होती. जणू काही त्यांनी जगातील सर्व काही पाहिले होते. तुम्ही प्रत्येक माणसाचे मन वाचू शकता. ऋषींनी त्याच्या अभिवादनाला स्मित हास्य करून उत्तर दिले आणि म्हणाले, पुत्रा, तुझ्या चेहऱ्यावर संभ्रम दिसत आहे. तू कुठे जात आहेस? ऋषींजवळ बसलेला भरत म्हणाला, बाबा, खरे सांगायचे तर मी कुठे जात आहे मलाही स्वतःला माहीत नाही. माझे वडील वारले आहेत आणि मरण्यापूर्वी त्यांनी आम्हा तिन्ही भावांना आज्ञा दिली आहे की आपण जगातील सर्वात मौल्यवान वस्तू शोधूया. जो कोणी सर्वात मौल्यवान वस्तू आणेल त्याला त्याची सर्व संपत्ती वारसा म्हणून मिळेल. माझे दोन्ही भाऊ हिरे, रत्ने आणि राजघराण्यांशी संबंधींच्या शोधात गेले आहेत. पण सर्वात मौल्यवान वस्तू नेमकी काय आहे हे मला समजत नाही. आपली पांढरी दाढी कुरवाळत ते ऋषी काही वेळ शांत राहिले. मग त्यांनी आपला फुटलेला प्याला भरताकडे पुढे केला आणि म्हणाले, आधी यातील पाणी पी. भरताने पाणी प्याले आणि त्याला शुद्ध आली. मग तो ऋषी म्हणाला, तुझी इच्छा असेल तर मी तुला एक मार्ग दाखवू शकेन, पण हा मार्ग सोपा नसेल. तुला माझ्या 3 प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील आणि तुला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुझ्या स्वतःच्या शब्दात द्यावे लागेल. तुम्हाला ते स्वतःच्या डोळ्यांनी स्वतःच्या अनुभवातून मिळवावे लागेल. मी तुम्हाला फक्त प्रश्न देईन, तुम्हाला उत्तरे स्वतःच शोधावी लागतील. क्षणभर विचार न करता म्हणाले, बाबा, मी तयार आहे. साधूने आपली काठी जमिनीवर ठेवली आणि जणू एखादी जुनी आठवण पुन्हा जाग्या झाल्याप्रमाणे आकाशाकडे पाहिली. मग ते म्हणाले, पहिला प्रश्न हा आहे, अशी कोणती संपत्ती आहे जी वाटल्याने कमी होत नाही, उलट वाढते? याचे उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला याच मार्गावर सरळ चालत राहावे लागेल. जोपर्यंत तुम्हाला असे गाव सापडत नाही जिथे प्रत्येक दरवाजा नेहमी उघडा असतो. भरताने त्या ऋषींचे आभार मानले, त्यांच्या चरणांना स्पर्श केला आणि लगेच आपल्या प्रवासाला निघाले. सूर्याची उष्णता आणि प्रवासातील अडचणी असूनही त्यांच्या पावलांमध्ये एक विलक्षण ताकद होती. जणू त्याला विश्वास होता की तो योग्य मार्गावर आहे. अनेक दिवसांच्या प्रवासानंतर थकून आणि तहानलेला तो अखेरीस एका लहान गावाच्या बाहेरच्या बाजूला पोहोचला. दुरूनच त्याच्या लक्षात आले की या गावातील घरांचे दरवाजे उघडे होते. ती सर्व दारे उघडी होती. भरत आश्चर्यचकित होऊन गावात शिरला. त्याने पाहिले की मुले रस्त्यावर निर्धास्तपणे खेळत होती. स्त्रिया एकमेकींच्या अंगणात बसून गप्पा मारत होत्या आणि कोणालाही आपल्या दाराची चिंता वाटत नव्हती. त्याने आपल्या झोपडीबाहेर बसून नातवाला गोष्ट सांगणाऱ्या एका म्हाताऱ्याला विचारले, बाबा, इथले लोक आपल्या दारांना कुलूप का लावत नाही? इथे चोर किंवा खिसे कापू नाहीत का? तो म्हातारा हसला आणि त्याने भरतला आपल्या शेजारी बसवले आणि उत्तर दिले, बाळा, या गावात कोणालाही जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा ते कोणत्याही घरी जाऊन जेवू शकतात, आराम करू शकतात किंवा मदत मागू शकतात. आम्ही सर्वजण एकमेकांसाठी आमची दारे उघडी ठेवतो. खरं सांगायचं तर एक काळ असा होता जेव्हा आमच्याकडे काहीच नव्हते. ही जमीन नापीक होती आणि पिके मिळणे कठीण होते. पण एका वृद्ध स्त्रीने जे आता हयात नाही, आम्हाला आपल्याजवळ जे काही आहे ते वाटून घ्यायला शिकवले. सुरुवातीला लोकांना भीती वाटायची की वाटून घेतल्याने त्यांचा वाटा कमी होईल. पण जेव्हा आम्ही वाटून घ्यायला सुरुवात केली तेव्हा प्रत्येक घराला आशीर्वाद मिळाला. आम्ही जे दिले त्यापेक्षा कितीतरी अधिक देवाने आम्हाला परत दिले. आज या गावात कोणीही उपाशी झोपत नाही, कोणीही आजारी किंवा निराधार नाही, कारण प्रत्येक घर हे प्रत्येकाचे घर आहे. हे ऐकून भरत बराच वेळ शांत राहिला. त्याला त्याच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर सापडले होते. औदार्य आणि दानधर्म ही अशी संपत्ती आहे जी वाटल्याने कमी होत नाही, उलट वाढते. त्या रात्री त्याने त्याच गावातील एका वृद्ध शेतकऱ्याच्या घरी काही वेळ घालवला. त्याने आपला वेळ पाहुणा म्हणून घालवला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच वटवृक्षाकडे परत चालत असताना त्याचे हृदय एका विलक्षण आनंदाने आणि शांतीने भरून गेले होते. दरम्यान शहरातील सोनारांच्या बाजारात राम आपल्या शोधात मग्न होता. त्याने अनेक दुकानांना भेट दिली आणि प्रत्येक सोनाराला सर्वात मोठा आणि सर्वात मौल्यवान हिरा दाखवण्यास सांगितले. अखेरीस एक हुशार सोनाराने त्याला एक चमकणारा लाल माणिक दाखवला आणि सांगितले की जगातील सर्वात मौल्यवान रत्न असून ते एका राजाच्या मुकुटातून काढले आहे. हे पाहून रामाचे डोळे चमकले. अधिक चौकशी न करताच त्याने आपले सर्व पैसे त्या रत्नावर लावले आणि अतिशय आनंदाने विचार केला की आता त्याच्याकडे सर्व काही सर्वोत्तम असेल. त्याच्या वडिलांची सर्व मालमत्ता त्याची होणार होती.
जेव्हा भरत वटवृक्षाजवळ परत आला तेव्हा ते ऋषी त्याची वाट पाहत बसले होते. जणू काही भरत केव्हा परत येईल हे त्यांना माहीतच होते. भरत त्या ऋषींच्या जवळ बसला आणि त्याने आपला पहिला प्रवास व त्याचे उत्तर त्यांना सांगितले. ऋषींनी समाधानाने मान डोलावली. त्यांच्या डोळ्यात एक मंद स्मित हास्य चमकले. मुला, तू तुझा पहिला धडा शिकला आहेस. देणारा हात कधीच रिकामा नसतो, त्याला नेहमीच अधिक मिळते. आता दुसरा प्रश्न ऐक. अशी कोणती गोष्ट आहे की जी कोणाकडे नसली तरी श्रीमंत माणूसही गरीब मानला जातो आणि कोणाकडे असली तरी गरीब माणूसही श्रीमंत मानला जातो? असे म्हणून त्या ऋषीने आपली काठी उचलली. ते पर्वताच्या दिशेने निघाले. त्यांनी दूरवर धुक्यात लेपटलेल्या एका पर्वताकडे बोट दाखवली. त्या मार्गाने जा. वाट खडतर असेल, खडक उंच असतील, पण तुला तुझे उत्तर तिथे मिळेल. भरताने त्या ऋषींचे आभार मानले आणि तो लगेच पर्वतांच्या दिशेने निघाला. हा मार्ग खरंच आधीच्या मार्गापेक्षा अधिक खडतर होता. अनेक ठिकाणी त्याला अनवाणी पायाने खडक चढावे लागेल. त्यांच्या पायातून रक्त वाहत होते आणि गुहेखाली किंवा मोठ्या खडकाखाली झोपण्याशिवाय त्याला रात्री झोपायला दुसरी जागा सापडत नव्हती. पण भरत जराही डगमगला नाही. त्याला ठाम विश्वास होता की या प्रवासाच्या शेवटी त्याला असे काहीतरी सापडेल जे त्याचे आयुष्य बदलून टाकेल. कित्येक दिवस चालल्यानंतर भरत एका लहानशा वस्तीजवळ पोहोचला. तो एका डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या एका गावात पोहोचला. तिथले लोक अत्यंत गरीब दिसत होते. फाटलेले कपडे, मातीचे घरे आणि अगदी साधं साधं अन्न. पण विचित्र गोष्ट ही होती की प्रत्येक चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता आणि हास्य होते, जे त्याने मोठ्या शहरातील श्रीमंत कुटुंबांमध्येही कधी पाहिले नव्हते. भरत एका वृद्ध स्त्रीच्या घरासमोर थांबला, जी तिच्या घरात राहत होती. झोपडीच्या बाहेर बसून ती चरखा फिरवत होती आणि एक जुने गाणे गुणगुणत होती. भरताने आदराने विचारले, आई, तुम्ही इतक्या गरिबीत राहता, तरी तुमचा चेहरा इतका प्रसन्न कसा दिसतो? तुमच्याकडे चांगले कपडेही नाहीत आणि चांगले अन्नही नाही, तरी तुम्ही इतके आनंदी दिसता. त्या वृद्ध स्त्रीने चरखा थांबवला आणि भरताकडे प्रेमळ नजरेने पाहिले. आणि बाळा, आमच्याकडे संपत्ती नाही हे खरं आहे, पण आम्ही एकमेकांसोबत आहोत. जेव्हा माझे पती आजारी पडतात म्हणून शेजारी त्याच्या औषधाची व्यवस्था करतात. आम्ही त्यांना काहीतरी परत देऊ अशी कोणतीही आशा न ठेवता. जर कोणाच्या घरी लग्न असेल तर संपूर्ण गाव एकत्र जमते. उत्सव साजरा होतो. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत करतो. आमचा एकमेकांवर विश्वास आहे. आमच्यात प्रेम आहे. रात्री झोपताना मला ही भीती वाटत नाही की सकाळी माझी जवळची व्यक्ती निघून गेली असेल. हीच आपली खरी संपत्ती आहे बाळा. ज्या व्यक्तीची नाती खरी असतात आणि ज्याच्या जवळ विश्वासू माणसे असतात, तो खिसे रिकामी असले तरी कधीच गरीब नसतो. आणि त्याच्याकडे कितीही संपत्ती असली तरी तो त्याच्या महालात त्याला त्रास होऊ दे, तोच तर सगळ्यात गरीब आहे. भरताला त्याच्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तरही मिळाले. संबंध आणि विश्वास हीच खरी संपत्ती आहे, ज्याच्याशिवाय प्रत्येक श्रीमंत माणूस गरीब असतो आणि ज्याच्यामुळे प्रत्येक गरीब ही श्रीमंत असतात. इथे शहरातील न्यायालयात लक्ष्मण राजाची कन्या तिच्या सौंदर्याने आणि गोड शब्दांनी सर्वतोपरी प्रयत्न करत होता. त्याने आपली सर्व संपत्ती, महागडे कपडे, अत्तर आणि भेटवस्तूंवर उधळली, पण ती राजकुमारी अत्यंत धूर्त आणि हुशार होती. लक्ष्मणाच्या गोड शब्दांमागे दडलेला पोकळपणा तिला स्पष्टपणे जाणवत होता. एके संध्याकाळी राजवाड्याच्या बागेत जेव्हा लक्ष्मण सुमित्रा नावाच्या राजकुमारी सोबत बसला होता, तो लक्ष्मणाला अनमोल भेटवस्तू देत होता. तेव्हा सुमित्राने हसून विचारले, लक्ष्मणजी, जर मी तुम्हाला विचारले की तुम्ही माझ्यावर प्रेम का करता, तर तुम्ही काय उत्तर द्याल? लक्ष्मणाने लगेच उत्तर दिले, तुमच्या सौंदर्यामुळे, तुमच्या राजपदामुळे. तुमच्यासारख्या सुंदर राजकन्याच्या शोधात मी कित्येक देश फिरलो आहे. हे ऐकून सुमित्राच्या काळजात थस्स झाले. त्याच्या चेहऱ्यावरचे स्मित थोडेसे मावळले. तो हळू आवाजात म्हणाला, तुम्ही माझ्या सौंदर्याबद्दल आणि स्थानाबद्दल बोललात, पण तू माझ्या हृदयावर प्रेम करतेस असं तू एकदाही म्हणाली नाहीस. मला माझे विचार आणि माझे शब्द आवडतात. मला सांगा, जर माझी जागा घेतली गेली तर ती तुमची असेल का? त्याचं क्षणी प्रेमही राहून घेतले जाईल का? असा प्रश्न लक्ष्मणने विचारला. उत्तर देऊ शकला नाही आणि लाजेमुळे गप्प राहिला. त्याच रात्री सुमित्राने आपल्या वडिलांना सांगितले की ती या नात्यासाठी तयार नाही, कारण लक्ष्मणाचे हृदय खऱ्या प्रेमाने नव्हे तर लोभ आणि ढोंगाने भरलेले होते. लक्ष्मणाचा अपमान झाला आणि त्याला महालातून हाकलून देण्यात आले आणि या ढोंगासाठी त्याच्या सर्व संपत्तीचा त्याग करण्यात आला. दरम्यान शहरातील सोनाराच्या बाजारातील राम आपले खरेदी केलेले लाल दागिने विकताना दिसले. तो त्या माणिकामुळे खूप आनंदी होता. पण एके दिवशी दुसऱ्या शहरातून जात असताना त्याला एक सोनाराचे दुकान दिसले आणि त्याने आपला खडा तपासून घेण्याचे ठरवले.
त्याला आशा होती की तो खडा अपेक्षेपेक्षाही अधिक मौल्यवान निघेल. सोनाराने तो खडा काळजीपूर्वक तपासला, प्रकाशात धरला आणि मग खेदपूर्ण नजरेने रामाला म्हणाला, मला माफ करा, पण हा खडा खरा नाही. ही फक्त रंगवलेली काच आहे, ज्याने तुम्हाला हे विकलेत आणि तुमची स्पष्टपणे फसवणूक केली आहे. रामाला जणू वीजच पडल्यासारखे वाटले. त्याची सगळी संपत्ती, त्याच्या सगळ्या आशा एकाच क्षणात दोहीला मिळाल्या होत्या. तो क्रोध आणि निराशेने भरून पहिल्या सोनाराकडे परत गेला, पण त्याने केव्हाच आपले दुकान बंद केले होते आणि कोणताही मागमूस न ठेवता निघून गेला होता. रामाला रिकाम्या हाताने आणि खिन्न मनाने आनंदपूरला परतण्याशिवाय पर्याय नव्हता. दरम्यान भरत त्याच वटवृक्षाकडे परत आला जिथे ऋषी त्याची वाट पाहत होते. भरताने आपले दुसरे उत्तर दिले, नाते संबंध आणि विश्वास हीच खरी संपत्ती आहे. ऋषींनी समाधानाने मान डोलावली आणि म्हणाले, पुत्रा, आता शेवटचा आणि सर्वात कठीण प्रश्न ऐक. अशी कोणती गोष्ट आहे जी माणसाच्या मृत्यूनंतरही जिवंत राहते आणि जिला कोणताही चोर चोरू शकत नाही, कोणती आग जाळू शकत नाही आणि कोणताही काळ पुसून टाकू शकत नाही? हा प्रश्न ऐकून भरत शांत झाला. यावेळी ऋषींनी त्याला विचारले, कोणत्याही गावाचा किंवा वस्तीचा पत्ता दिला नाही. त्या ऋषींनी फक्त आपले डोळे मिटले आणि हळू आवाजात म्हणाले, बाळा, या प्रश्नाचे उत्तर कोणत्याही गावात सापडणार नाही. ते तुला तुझ्या स्वतःमध्येच, तुझ्या हृदयात शोधावे लागेल. असे म्हणून ते ऋषी जणू घन समाधीत मग्न झाल्याप्रमाणे पूर्णपणे शांत झाले आणि भरताला एकटे सोडून निघून गेले. भरत त्या ऋषींच्या शेजारी बराच वेळ शांत बसला होता. सूर्य मावळत होता आणि आकाश नारंगी रंगाचे झाले होते. त्याला प्रश्न पडला, अशी कोणती गोष्ट असू शकते जी चोरही चोरू शकत नाही, अग्नीही नाही आणि काळही पुसून टाकू शकत नाही? त्याने संपत्तीचा त्या विचार केला, पण ती तर चोरली जाऊ शकत होती. मग त्याने सत्ता आणि पदाचा विचार केला, पण ते काळाबरोबर नाहीसे होते. मग त्याने सौंदर्याचा विचार केला, पण तेही वार्धक्याबरोबर नाहीसे होते. मग त्याला त्या गावची आठवण झाली, जिथे प्रत्येक दार उघडे होते, जिथे दानाने समृद्धी येत असे. तिला त्या छोट्याशा वस्तीची आठवण झाली, जिथे गरीब लोक सुद्धा नात्यांच्या संपत्तीने श्रीमंत होते, जिथे एका वृद्ध स्त्रीने कोणत्याही प्रयत्नांशिवाय आपले जीवन त्यागले होते. लोभापोटी त्याने आपले सर्व ज्ञान त्याला वाटून दिले होते. भरताला त्याच्या वडिलांची आठवण झाली, ज्यांचे निधन होऊन बराच काळ लोटला होता, पण त्यांची शिकवण अजूनही त्याच्या हृदयात जिवंत होती आणि त्यांचे आशीर्वाद त्याला मार्गदर्शन करत होते. मग त्याच्या मनात उत्तर चमकून गेले, त्याचे डोळे चमकले आणि तो त्या ऋषींना म्हणाला, बाबा, मला वाटते ती गोष्ट म्हणजे दानधर्म. एखाद्यासाठी केलेले चांगले कार्य, एखाद्याचा आशीर्वाद आणि त्याच्या हृदयात वसलेले प्रेम व आठवणी. जेव्हा माझे वडील वारले तेव्हा त्यांची कोणतीही संपत्ती माझ्याकडे उरली नाही, पण त्यांनी मला शिकवलेली चांगली कृत्ये आजही माझ्यासोबत आहेत. माझ्या पावलासोबत ती प्रत्येक पावलासोबत ती चोरली जाऊ शकत नाहीत. आग तिला जाळू शकत नाही किंवा तिचा नाश होऊ शकत नाही. ते माणसाच्या मृत्यूनंतरही त्याच्या भावी पिढ्यांच्या हृदयात आणि त्याने ज्यांना मदत केली त्यांच्या प्रार्थनांमध्ये जिवंत राहते. त्या ऋषीने डोळे उघडले, स्मितहास्य केले आणि भरताच्या डोक्यावर हात ठेवला. पुत्रा, तू तिने उत्तरे स्वतःच्या डोळ्यांनी पाहून आणि हृदयाने अनुभवून मिळवली आहेत. ही उत्तरे कुठल्याही पुस्तकातून आलेली नाहीत, ते केवळ अनुभवातूनच दिली जाऊ शकते. आता जा, आपल्या घरी परत जा. तुझी परीक्षा संपली आहे आणि खरे धन काय असते ते तू सिद्ध केले आहेस. असे म्हणून ते ऋषी उठले आणि जणू हवेत विरून गेल्याप्रमाणे हळूहळू अरण्यात नाहीसे झाले. भरत बराच वेळ त्या जागेकडे आश्चर्याने पाहत राहिला. भरत आनंदपूरच्या दिशेने निघाला. 1 वर्ष उलटल्यावर ते तिन्ही भाऊ त्यांच्या महालातील भव्य सभागृहात जमले, जिथे संपूर्ण गावातील वडीलधारी मंडळी आणि नातेवाईक उपस्थित होते. राम रिकाम्या हाताने आणि लज्जित होऊन उभा होता. खऱ्या माणिकाचे त्याचे स्वप्न फसले होते. लक्ष्मणही मान चुकवून उभा होता. राजेशाही प्रेमाची त्याची इच्छा स्वतःच्या स्वार्थासाठी बळी पडली होती. मग सर्वांच्या नजरा भरताकडे वळल्या. भरताने कोणताही हिरे, दागिने किंवा राजघराण्याशी असलेले संबंध सादर केले नाहीत. त्याने केवळ आपली कथा सांगितली. ऋषींसोबतची त्याची भेट, 3 प्रश्न, 3 उत्तरे आणि अंतिम धडा की दया आणि प्रेम हेच एकमेव असे खजिने आहेत जे कायम टिकतात. सभेतील वडीलधाऱ्यांनी एकमेकांकडे पाहून ओपाळती मान डोलावली. सर्वात वयस्कर माणूस उभा राहिला आणि म्हणाला, भरताला खरी मौल्यवान संपत्ती सापडली आहे. जी संपत्ती हृदयात वसते, तिजोरीत नाही. तो हरिरामच्या मालमत्तेचा खरा मालक आहे. भरताला त्याच्या वडिलांची सर्व संपत्ती वारसा हक्काने मिळाली, पण त्याने आपल्या 2 भावांना कधी बेदखल केली नाही. त्याने तो महाल आणि सर्व मालमत्ता त्या तिघांमध्ये समान वाटून दिली. रामाला आपल्या चुकांची पूर्ण जाणीव झाल्यावर राम आणि लक्ष्मणाने
भरताला मिठी मारली. मित्रांनो, भरताला खरी संपत्ती हवी होती. अशी संपत्तीची चोर ही चोरू शकत नाही आणि काळ ही पुसून टाकू शकत नाही. तर मित्रांनो, कथेबद्दल तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.